1-2 किलोमीटर दिसतं अंगाच हे गाईज वेलकम बॅक. तर आम्ही आता एका ठिकाणी असं चाललोय जिथे तुम्हाला दिसेलच पुढे ब्लॉग मध्ये की कुठे चालतोय ते. आणि आता इथला निघालंय वगैरे तर निसर्गमय वातावरण आहे. आणि ह्या ब्रँच मॅडमची बाईक चालवतात. बाईक वर चाललोय. व्ह्यू बघू शकता. 2000 years. असं आहे इथून एंट्री आहे. 1-2-3 मिनिटावरच आहे. वावे सोडल्यानंतर ना थोड्या पुढे आल्या ना अंदोशीच्या थोड्या पुढे की हे असं इथून आतमध्ये आल्या नंतर थोडं पुढं असे आलेत ना बाईक बिक वर येऊ शकता तुम्ही इथून आतमध्ये. ठीक आहे, इथून आतमध्ये घेतलं ना की लगेचच हे आपल्याला शिवलिंगाच्या आकाराचं असं मोठं मंदिर दिसायला भेट. आज हेच मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहोत. दिसते का तुम्हाला? खूप मोठं असं भव्य मंदिर आहे हे. आणि हे इथली स्टोरी तुम्हाला मी पुढे सांगते ब्लॉग मध्ये. तो ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. चला आता पुढे स्टार्ट करू. द्वार आहे आणि आतमध्ये येताच लगेच हे असं स्तंभ दिसतं. तेवढा मोठा असा नंदी महाराज दिसतो. नंदीचं दर्शन घेतात. 25-30 पायऱ्या आहेत आणि थोड्या पायऱ्यावरती चढून आलो की लगेचच आपल्याला असं शंकराच्या पिंडीच्या आकाराचं मंदिर आणि बाजूनी पण तशाच प्रकारचं आहे. लांबून वगैरे बघितलं की थोडं अशा एंगलनी बघितलं तर शंकराची पिंडीमध्ये आपण उभे आहेत किंवा शंकराच्या पिंडीच्या वरती उभे आहेत असं वाटल्यासारखं जातं. पिंडीच्या आकाराचं मंदिर आहे आणि मंदिरात जायला हे एंट्रीलाच असं मस्त अशी आरास केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण चाललोय आता मंदिरात. आतमध्ये गाभाऱ्यात असं आहे आणि ही सुंदर अशी ब्रह्मा विष्णू महेशांची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला ही सुंदर अशी आरास. तुम्ही प्रत्येक मंदिरात बघितलं असेल की प्रत्येक मंदिरात ब्रह्म विष्णू महेश ब्रह्ममुखी असतो, पण ह्या मंदिरात तुम्हाला महेशमुखी मूर्तीची स्थापना केलेली आहे. कारण असं बाजूने गोल असं फिरलं ना की पूर्ण पिंडीला प्रदक्षिणा केल्यासारखं वाटतं. इथून हे एकदम सुंदर असं व्ह्यू दिसतो. बघू शकता तुम्ही. एवढं सुंदर व्ह्यू दिसतं ना, खूपच सुंदर आहे. इथून उमा महेश मंदिराकडे जातानाचा रस्ता हा आहे आणि इथून चालत चालत थोडं पुढे गेले हे बघा या असं इंटरेस्ट दिलेलं आहे. बाहेर पूर्ण एकदम नॅचरल आहे. इथेही असंही छोटं मंदिर आहे जे खाली आहे थोडंसं. ही महादेवाचंच मंदिर आहे आणि समोरच आपण आलो की आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं. नंदी महाराजांचं दर्शन झाल्यावर बघा अशा प्रकारे नंदी महाराज आहेत आणि नंदी महाराजाचं दर्शन घेऊनच लगेचच आपल्याला महादेवाचं सुंदर असं रूप इथे पाहायला भेटतं. आणि एवढं सुंदर रूप आहे ना की इथून जावं असं मन पण नाही वाटतं. हे मंदिर खूप आहे आणि अशी आरास केलेली आहे आजूबाजूला. प्रत्येक म्हणजे इथे जे जे मूर्ती आहेत किंवा जे जे मंदिर आहेत तिथे प्रत्येक सुंदर अशी आरास केलेली आहे. तुम्ही बघू शकता. पिंड किंवा शिवलिंग ही खूप अशी प्रसन्न वाटते. जी इथे ह्या मंदिरात आल्यालाच पहिले अशी एक वेगळीच वाईब येते की आपण कोणत्या तरी गुफेमध्ये किंवा आपण कोणत्या तरी गुहेमध्ये येऊन साक्षात दर्शन घेतो. आणि दुसऱ्या बाजूला एक लगेचच शिवलिंग आहे छोटीशी.
बाप्पाची अशी मूर्ती आहे. ती एवढी क्यूट आहे आणि ती एकदम सजवलेली आहे. तुम्ही बघू शकता. लगेच सरस्वती टेंबे स्वामी, श्री शंकर महाराज, हे असे स्टॅच्यू लावलेले आहेत, म्हणजे मूर्त्या आहेत. श्री साईबाबा, श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, असं तुम्हाला प्रत्येक देवाचे इथं दर्शन भेटेल. सरस्वती महाराज. आणि ही पूर्ण प्रदक्षिणा झाली आमची. प्रदक्षिणा पण ही घेता घेता आपल्याला दुसऱ्याही देवांचं दर्शन भेटतं, घेऊ शकता तुम्ही. आणि इथून असं बाहेरचं व्ह्यू पूर्णपणे दिसतं, किती ऑसम असं दिसतं. इथं नॅचरल, सर्व नॅचरली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून असं एवढं चांगलं मंदिर हे तुम्हाला आंबेपूर येथे भेटेल बघायला. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बघू शकता. ह्या मंदिराची पण एक स्टोरी आहे, ती तुम्हाला मी व्लॉग एंडला सांगेन. तुम्ही व्लॉग बघत राहा कंटिन्यू. झाड आहे आणि हे झाड खूप मोठं आहे, पण अगदी खालपासून वरपर्यंत उंबराने भरलेलं आहे. आणि इथे रोज संध्याकाळी सकाळी एक दिवा लावला जातो आणि पूजा केली जाते. यामध्ये साक्षात ब्रह्मदेवाचे स्थान आहे. कडे आपण जात आहोत. या ठिकाणी तुम्हाला दत्तधुनी दिसेल की त्या ठिकाणी अखंड एक ज्योत तेवत आहे आणि ती कधीही विझत नाही. तिथे साक्षात शक्तीचा वास आहे, भक्तीचा वास आहे. तुम्ही जर प्रत्यक्षात बघितलं तर तुम्हाला खूप आवडेल, खूप छान वाटेल. हे आणि असं एंट्रन्स आहे. चालत जायला तुम्ही 1-2 मिनिटावरच आहे. थोडं पुढं चालत चालत गेलेत ना की तुम्हाला ते दिसलं जाईल. आणि हे असं टाईपमध्ये आहे मंदिर. हे ह्या मंदिराच्या थोडं बाजूलाच आहे. हे मंदिर पाहू शकता तुम्ही. हे पिंडीच्या आकाराचं जे मंदिर आहे त्याच्या थोडंसं बाजूच्या साईडने गेलं ना की तिथंच तुम्हाला हे मंदिर दिसेल. आणि ह्या मंदिराची हे पण मंदिर दत्तदेवाचं आहे आणि या ठिकाणी अखंड ध्वनी पेटत आहे. हे तुम्ही पाहू शकता की कोणालाच नाही आहे. सो आम्ही इथून बाहेरनंच दर्शन घेतो आहे, कारण की ही ध्वनी अशीच अखंड चालू राहत असते. कधीही आलेत तुम्ही, ही चालूच राहणार आहे. आणि इथे भक्त महाराजांचं असं पूजा वगैरे करतात, ते त्याची पूजा वगैरे करतात. बाकी इतर कोणालाही आतमध्ये जायला अलाव नाही आहे. आणि इथे हे बाहेर जर असे पोस्टर लावलेले आहेत. हे अखंड ध्वनी आहे. हे अशा प्रकारे आहे. हे इथे जेवढं मंदिर बघितलं तुम्ही, हे पूर्णपणे जांबा जो दगड असतो ना त्या दगडापासूनच मंदिर बनवलेलं. म्हणजे तेही मंदिर बघितलं ना तुम्ही, हेही जांबाच दगडाचंच आहे. आणि हेही मंदिर पूर्णपणे जांबाच दगडाचे आहेत. आणि असं बघायला एवढं भारी वाटतं ना, हे जांबा दगडाचे खूप आकर्षित असं वाटतं. दिल्ली तर खूपच टुरिस्ट लोक बघायला यायला लागलेत, कारण की हे आधी कोणालाच माहीत नव्हतं. हळूहळू जसं जसं लोकांना माहीत पडतंय तसं तसं लोक मोठ्या संख्येने येत असतात. आणि दर महिन्यात 6 तारखेला ह्यांच्या इथं होम वगैरे हा साक्षात्कार झालेला आहे इथं. कारण की ह्यांच्या स्वप्नामध्ये येऊन साक्षात महादेवांनी दर्शन दिलं आणि अशा प्रकारची पिंडीचा आकार आणि अशा प्रकारचं मंदिर स्थापन करण्याचं स्वप्नात येऊन बोला. साक्षात केलं हे सगळं भिक्षेद्वारे केलं. हो, भिक्षेद्वारे. ऐका, इथली स्टोरी सांगा ना, काय आहे स्टोरी, काय आहे इथली? हां, दर पौर्णिमेला गिरणारला जातात. हां, ते ॲक्च्युली ते केमिकल इंजिनियर आहेत, त्यांची फॅक्टरी. आता ती मोडली सगळी आणि एक वाड्याला होती, एक ठाण्याला होती. 3 फॅक्टरी झाली. पण ते गिरणारला जाऊन दत्ताचा वेळ लागून ते सगळं सोडून दिले आणि ह्या मार्गाला दत्त त्यांना अनुभूती सांगतात, असं कर तसं कर, तसं ते करतात. आणि सगळं भिक्षेद्वारे केलं. याला स्टील बिल काय नाही.
आता ही कमान आहे, ह्याला पण स्टील नाही. काय बोलताय? असे स्टील वापरतात ना. स्वप्नात येऊन सांगतात का? हां स्वप्नात येऊन साक्षात्कार देतात का? आणि दीदी आम्ही महाराज हा तिथे सगळं सांगतात, समोर बोलतात त्यांच्या. नाही, आम्ही नेक्स्ट टाइमला आलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं आम्हाला. हां ते होमाच्या वेळीच आलो, दृष्टांत होतं, स्वप्नात येऊन सांगितलं. तिकडे अखंड वेळ ते काही सांगितलं की अमुक तारखेला तुझी स्थापना झालीच पाहिजे. हो ना. तर आम्ही म्हणजे बॉटम टू टॉप 21 दिवसात केलं बापरे. पूर्ण. आणि 21व्या दिवशी बरोबर ते दत्तमूर्ती बसवली, अग्निशमन दत्त म्हणून. एवढ्या कमी वेळेत? हो, कमी वेळ. आम्ही रात्रीचे होते, दिवसा रात्री असं करून काम पूर्ण करून केलं. आपल्या इथून आणली मूर्ती वाजत, त्यांच्या घरून चौलला. होय. आणि ते चौलला लागतं. चौलला घर आहे, घर आहे त्यांचं तिथे. पण ते म्हणजे असे आले का तिथे राहतात. महिन्यातून हे जे याग आहेत ना, त्या यागाला इथे असतात प्रत्येक यागाला. बाकी आता पण ते नाशिकला आहेत प्रवचनाला. काल संध्याकाळी इथून गेले. आता खूप प्रसिद्ध मंदिर इकडे आहे. आता लोक हे- लांबून लांबून मंदिर बघायला येतात. हो, लांब आहे. यूट्यूबला पण आपलं आहे ते आहे ना, वेबसाईट त्याच्यावर आहे. होय ना. आणि ते ठाण्याला 3 फॅक्टरी होत्या. पस्तीस आहे. ते लिक्विड टाईप वॉर्निश होय. हां. आता सगळं का ते प्रवचन आहे ना, ना आज आहे. अच्छा अच्छा. तर ते प्रवचन झालं ना, तेव्हा आमच्यातलाच कोणतरी एक जण झोळी फिरत होते, दत्तांची झोळी. अच्छा अच्छा. हां. त्यामुळे ते झोळीत कोण 5-50 काय अरे प्रस टाकेल ना, 5-50 किती टाकून ते मग ती झोळीला हात लावणार आणि पुन्हा ती झोळी आमच्याकडे आहे मंडळाच्या. त्यातून हा खर्च होतो. आता इथे दर महिन्याला याग होतात ना, तर सकाळी चहा नाश्ता, दुपारी 2 वाजता प्रोग्राम संपतो, त्यावेळी जेवण सगळं फ्रीमध्ये. म्हणजे चांगला होते, हं? चांगलं एक सेवा होते तुमच्या हातून हो. सर्वांची, महाराज. महाराजांच्या हातून. हे आता हे आहेत ना गोल गोल केलेले, हां हां. हे टाकले बा, नंबर टाकले अच्छा. त्याच्यावर. आता 9 नंबरला कुठली देवी तिथे ते ठेवणार. अच्छा, ते एकट्या पश्चिम बंगालमध्ये तिथे बघा 9 देवी आहेत. अच्छा. पश्चिम बंगाल तो तिथे गिरनार पर्वत दाखवला, तिथे गिरनार आहे जुनागडमध्ये. कोणत्या राज्यात किती देवी आहेत काय काय ते असं हे सह्याद्रीचे रांगा, हे समुद्र आहे, हा बंगालचा उपसागर, हा अरबी समुद्र, असं सर्व दाखवणार. ह्या नद्या वाहत्या दाखवणार. हे डायग्राम कोणी बनवलंय? महाराज आहे. बापरे. बघा आणि कसं छान हे केलंय ना. 40x40चा आमच्याकडे मॅप आहे, तो मॅप ठेवतो आम्ही आणि ते खाली हे करतो. मस्त केलं. आता ह्याच्यात भात पेरणार आहोत आम्ही. अच्छा. आपलं भात पेरतो ना ते, म्हणजे जरा एवढं गवत होईल ना भात. नदी वाहते दाखवणार. नंतर जेवण लोक आहेत त्यांच्यासाठी वन आहे प्रोग्राम, त्यांना बोलवणार. आणि जे आपले हे होऊन गेले क्रांतीवीर त्यांचे वंशज येणार. हां, असं खूप मोठं आहे. मोठा प्रोग्राम. हां, 70-80 खरंच या तुम्ही वेळ काढून या. हो, आणि शेजारी पण सांगा. ठीक आहे आम्ही सांगू सर्वांना. प्रयत्न करू आम्ही येण्यासाठी. 27-28ला इथे कार्यक्रम आहे, तुम्ही येऊ शकता. त्यांनी सांगितलं आम्हाला की खूप लोकांना इथं बोलवा, खूप मोठं असं म्हणजे 51 शक्तिपीठांचं काहीतरी पूजा वगैरे आहे. तुम्ही या सर्वांनी होमाला. एवढी काकांची प्रॉपर्टी होती, ओके. हो. तर ही कंपनी आणि ही जागा होती. नंतर मग ती आम्ही घेतली. विकत घेतलं. हां, आणि मग तिथे ते मंदिर पहिलं काका ते पण हे असं मंदिर बांधण्याची कल्पना म्हणजे शंकराच्या पिंडीच्या आकाराची असं काकांना दृष्टांत होतं तसं ते झालंय. दत्तगुरूंनी स्वप्नात येऊन सांगितलं का की असंच माझं मंदिर बनवायचं आहे. आता वरती बघा. आणि एक विशेष म्हणजे
दरवा एरवाचे बसल्यानंतर आतमध्ये मूर्ती ठेवली. ते पिंड किती मोठे पाहिजे हो ती कशी काय आतमध्ये गेली? ती ते ठेवून घेतली. होय ना, हा दरवाजा छोटे आहेत आणि मूर्ती मोठी आहे. हां मग देवाच्या अद्भुत लीला नाही, हां. चमत्कार देवाचा. तिथे पहिलं ते पारायण करायचे. ती नाही का हा हां हां तिथे लहानशी घुमटी होती. हां. ते इथे कंपनी ना, इथून ते तिथे पारायण करायचे. पारायण झालं काय गिरणारला जायचे. असं करून करून त्यांना ते हे झालेले. साक्षात्कार झाला देवाचा. साक्षात्कार. म्हणजे देवी शक्ती त्यांच्याकडे आहे. हो आहे. आणि असे पाहिलेत ना तुम्ही प्रत्यक्ष पाहिले? हो हा, एकदा पाहिजे आम्ही भेटलेलो त्यांना. आपल्यासारखे म्हणजे काय कोणाला वाटणार वाटणार नाही पण नाही. हे नाही काका म्हणून आहेत म्हणून. आम्ही एकदा असंच 10 तारखेला आलेलो, होम चालू होतं तेव्हा ते भेटलेले. त्यांचे मिसेस पण भेटलेले आम्हाला. तेव्हा त्यांनी सांगितलेलं की आम्हाला स्वप्नातनं असा दृष्टांत झाला आणि आम्ही आमची ते करतात. स्वतःची म्हणजे जी फॅक्टरी होती ती बंद केली आणि इथे हे चालू केलं. आता इथे रांगोळी प्रदर्शन करणार त्याच्यावर. ते पण रांगोळीवर ते आहेत ना, ह्यांना साक्षात इथे दृष्टांत झालेला आहे आणि असं मंदिर स्थापन करायचं. आणि त्यांनी स्वतःची इथली फॅक्टरी जी चांगल्या प्रकारे चालत होती, चांगल्या प्रकारे इन्कम येत होता, पण ती फॅक्टरी बंद करून हे असं दिव्य असं एवढं सुंदर मंदिर स्थापन केलेलं आहे. खरंच त्यांना साक्षात देवाचं अवतार किंवा देवांचं दृष्टांत आहे की जे प्रत्येक क्षणी कोणत्याही प्रसंगात त्यांना देव वेगवेगळी दिशा दाखवत असतो.